हॅलो हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय जोगला देवी गावातील जमलेल्या सर्व मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय। आता बोलायसारखं काय राहिलं नाही, बहुतेक तुम्ही टीव्हीवर सगळं ऐकता, पण पूर्वीचे दिवस आठवत आहेत। कुठं गेले ते दोघं तिघे जण का नाही आठवत? पण आम्ही ही लढाई नाही अर्धवट सोडली, कारण माहीत होतं एक दिवस मराठ्यांच्या पोरांचं कल्याण होईल। आपण हे लावून धरलं पाहिजे असंच, आणि आपण ताकदीनं हे आंदोलन 2-3 वर्षापासून सारखं लावून धरलं आणि त्याचा परिणाम आज चांगला झाला की मराठा समाजाला आरक्षण आता मिळतंय। आतापर्यंत जवळपास 54 लाख नोंदी सापडल्या, जवळपास 54 लाख मराठ्यांना आरक्षण मिळाले आतापर्यंत। 54 लाखाचा फायदा 4-4 लोकांना जरी झाला तरी 2 कोटी मराठ्यांना आतापर्यंत आरक्षण मिळालंय। जर आपण त्यावेळेस थांबलो असतो तर समाजाचा खूप नुकसान समाजाचं झालं असतं। आपण नाही थांबलो। आता ही लढाई मराठा आरक्षणाची शेवटच्या टप्प्यात आहे। 80% जास्त लढाई मराठ्यांनी आता जिंकली, थोडी राहिली। त्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला आपल्या पोरांसाठी उठाव करावा लागणार आहे, कारण पुन्हा एकदा आपण आंदोलनाची हाक दिल्याशिवाय पर्याय नाही। आपण ठरवलं होतं इथंच आंदोलन करू म्हणून, पण समाज दम खात नाही। समाज म्हणले मुंबईला चला, ठरलं मुंबईचं। नाविलाज आपल्याला जायचं नव्हतं, परंतु सरकार आरक्षण लवकर द्या नाही तर समाज तरी काय करणार आहे। समाजाने निर्णय जाहीर करून टाकला 20 जानेवारीला मुंबईला जायचं। माझी तुम्हाला विनंती, आपल्या जोगला देवी गावातून सगळ्या बांधवांनी मुंबईकडे यायला पाहिजे, कारण अशी संधी पुन्हा मराठ्यांना नाही येणार। आता एकदा जर आरक्षण मिळालं तर आयुष्याचं कल्याण आपल्या पोरांचं होईल। म्हणून आपण मुंबईकडे जाणं गरजेचं। घरी बसून काय करणार आपण जर घरी बसलो तर आपल्याच पोरांचं वाटोळं होईल, आणि आता पोरं मोठे करायचे असले तर घरी बसून नाही चालणार। आता समोर येऊन जातीला मिळवून द्यायचे दिवस आहे, कापरे कोपरे धरून बसणाऱ्याचे दिवस गेले। आता मला नाही वाटत मराठ्याचे लोक आता कापरे कोपरे धरीत असतील म्हणून, कारण ज्या समाजाला न्याय मिळावा त्यासाठी 200पेक्षा जास्त बलिदान गेलेत। त्या आया बहिणीच्या कंपाळावरचं कुंकू पुसलं या मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून, त्यांचे संपूर्ण कुटुंब उघडे पडले। मला शंका नाही आहे की आता मराठ्याचे लोक घरात बसत असतील, भीतीचे आडोंगे बसत असतील, लपून बसल्यासारखे, कारण सगळे मराठे राज्यातले एक झालेत। आता राजकारण कोणी करत नाही, एखाद्या अर्ध्या जागेवर असलं तर माहीत नाही, पण शक्यतो आता मराठे ताकदीने एकत्र आले स्वतःच्या पोराला न्याय मिळावा म्हणून। आपल्यालाही नाविलाज आहे, 20 जानेवारीला मुंबईला जायचं ठरलंय। आपल्या सगळ्यांना विनंती का आपण जास्तीत जास्त जोगला देवीच्या बांधवांनी मुंबईच्या रॅलीत सहभाग घ्या। कोणीच आता घराकडे थांबू नका। तुम्ही जर घरी थांबले तर आपल्याच पोराचं नुकसान होईल। आता नका होऊ देऊ, कारण हे काही 1 वर्षाचा 6 महिन्याचा विषय नाही आहे। हे आरक्षण तुमच्या पोरांना पिढ्यांना पार लागणार आहे।
श्रीमंत मराठ्यापासून गरीब मराठ्यापर्यंत सगळ्यांनाच हे आरक्षण लागणार आहे आणि सगळ्यात आधी श्रीमंत मराठीच आरक्षण घेणार आहेत आणि कापऱ्या कोपऱ्याला बसून ऐकणारे सगळ्यात आधी सर्टिफिकेट काढणार आहेत. सगळ्यात अगोदर पाठीमागच्या 1.5 वर्षात सुद्धा त्यांनीच सगळ्यात अगोदर काढले होते. राजकारणी लोकांनी सगळ्यात अगोदर प्रमाणपत्र काढले होते पाठीमागच्या 1.5 वर्षात ज्यावेळेस मिळालं होतं त्यावेळेस. आता लढायला गोरगरीब मराठी आणि सगळ्यात आधी तेच काढणार आहे. म्हणून ही फायदा श्रीमंत आणि गरीब मराठ्यांची ही दरी निर्माण करणारं आरक्षण आहे. इथं सगळ्यांचा फायदा होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी एक ताकदीनं जर यावेळेस उभा राहिलं तर मराठ्यांना आरक्षण मिळतंय. त्यांनी सगळ्यांना एकजूट केली मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून. मग तुमच्या पोरांना आरक्षण मिळावं म्हणून तुम्ही सुद्धा एकजूट केली पाहिजे. कशाला श्रीमंत मराठ्यांनी गरीब मराठा म्हणता? दोघांनी एकत्र येऊन तुमच्या पोरासाठी आता लढाई दिली पाहिजे. ते तर सगळेजण एकत्र आलेत मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून. मी एकटाच त्यांना परेशान करतो, तुम्ही टेन्शनच न घेऊ त्यांचं. फक्त तुम्ही इथं पोरांचं कल्याण व्हावं म्हणून इथं एकजूट दाखवा. इथं राजकारण करू नका आणि तुमची श्रीमंती इथं दाखवू नका. गोरगरिबांच्या पोरांचं कल्याण होईल, तुमच्याही घरातल्या पोरांचं कल्याण होईल, ते मोठं होतील. या हिशोबाने तुम्ही सगळे एकत्र या. ते किती टोळकं एकत्र आलं तरी त्यांचं टेन्शन घ्यायचं नाही. त्यांना काय सुचत नाही सध्या, असं करून टाकलंय. त्यांना माहीत झालं आता मराठा 70 वर्षात आपण आरक्षणात येऊ नाही दिला, पण आता मराठा आरक्षणात गेला हे त्यांना माहीत झाले. ते आता खोटा खोटा आवा आणायला लागलेत की तुम्हाला आरक्षणात येऊ देणार नाहीत. इथं 54 लाख नोंदी मराठ्यांच्या आरक्षणातल्या सापडल्या. देव जरी आडवा आला ना तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून आता कोणीच रोखू शकत नाही, कोणीच. त्यामुळे यांनी किती टोळी तयार केली आणि टोळकं तयार केलं तरी मराठी ओबीसी आरक्षणात आता जाणार आहेत. आपल्याला आता थोडी राहिली ती लढाई जिंकायची सरसकटसाठी. आपला विषय ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांना सुद्धा आरक्षण मिळणं आवश्यक आहे. म्हणून आपण सरसकट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या ही मागणी लावून धरली. त्यासाठी बैठका व्हायल्यात. महाराष्ट्राच्या इतिहासात 3 बैठका एका आठवड्यात कॅबिनेटच्या पहिल्यांदाच झाल्या असतात. परवा पण झाली, त्याच्या अगोदर एक झाली आणि काल सुद्धा एक कॅबिनेट झाली. शक्यतो गुरुवार शुक्रवार कॅबिनेट होत नाही, तरीही झाल्या. आरक्षण अंतिम टप्प्यात आहे. आता विजयाचा गुलाल मराठ्यांच्या पोराच्या अंगावर 100% पडणार. फक्त तुम्हाला आणखीन जागा राहावं लागणार आहे आता, कारण इथून पुढच्या काळातच अडचणी येत असतात. ज्यावेळेस विजय जवळ येतो ना त्याच वेळेस विजय हुलकणी देऊन जात असतो. त्यावेळेस जर आपण सावध राहिलो तर आपल्याला धक्का सुद्धा लागू शकत नाही. त्यामुळे आता ह्या 20 जानेवारीपासूनच्या पुढचे दिवस सांभाळा. सगळ्यांनी 20 जानेवारी आणि 20 जानेवारीच्या नंतरचे दिवस सांभाळणं खूप गरजेचं आहे. आपण जर पहिल्या दिवशी जी ताकद होती तीच जर शेवटपर्यंत ठेवली तर आपल्या पोरांचं कल्याण 100% आरक्षण मिळून होतंय. आपलं स्वप्नच नाही आहे दुसरं काही की आरक्षण देऊन आपले पोरं IPS IAS दर्जाचे अधिकारी बनले पाहिजेत, आपले पोरं नोकऱ्याला लागले पाहिजेत, आपल्या पोरांना उच्च शिक्षण घेतलं पाहिजे, आपल्याही मराठ्यांच्या पोराला केंद्रीय कॉलेज मिळाले पाहिजेत. म्हणून हा आपला लढा सुरू आहे. आणि एकदा आरक्षण मिळालं की पोरं तुमचे मोठे होणार आहेत. इथं काय कोणाच्या एकाच्या पोराचा फायदा नाही म्हणून आपण दुसऱ्याच्या पोरासाठी लढायला निघालो. इथं महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांच्या पोराचा या आरक्षणामुळे फायदा होणार आहे. म्हणून आता सगळ्या ताकदीनं आपण या आंदोलनात 20 तारखेच्या नंतरही त्याच ताकदीनं एकजूट दाखवणं गरजेचं आहे. म्हणजे सरकारवर आहे तसा दबाव राहणार आहे. 20 तारखेला मुंबईला जायचं ठरलंय. आपल्या गावातून जास्तीत जास्त संख्येने निघा. जे पोरं मुंबईला येणार आहेत किंवा जे माणसं मुंबईला येणार आहेत त्यांच्यासाठी जे गाड्या लागणार ते आपल्या गावकऱ्यांनी मिळून खर्च करायचा. सगळा कोणालाही पैसे मागायचे. आपण आपल्या गावातूनच खर्च ते उचलायचा, बाहेरून घ्यायचा नाही. आपण आपला खर्च ते उचलायचा. त्यांना जाईपर्यंत आणि येईपर्यंत काय त्यांच्या डिझेलला त्याला खर्च लागल, काय जे गाड्या असतात त्या सगळ्या ट्रॅक्टर ते सगळ्या काढा, काही होणार नाही. तुमच्याकडे ट्रॅक्टर लय नुसते असते. गंगातून जवळ म्हणल्यावर गंगावाल्याकडे ट्रॅक्टर जास्त असते म्हणतात लोक. तसं
पळून द्या जर तिकडे ट्रॅक्टर तुमच्या हातात, इकडे कवर पाहिजे मराठ्याच्या पोराचं तरी कल्याण होईल. एकदा जाऊन द्या ट्रॅक्टर तिकडे, ड्रायव्हर द्या पण त्या संग बिगर ड्रायव्हरच देता. सगळेजण जरा मुंबईकडे आता ताकदीनं तयारी करा. आणि जे येणार नाहीत म्हणजे माणसं नाही या महिला, तुम्ही म्हणता बरं झालं सुट्टी मिळाली आपल्याला. तुमच्याकडे सुद्धा काम आहे. मुंबईची खिंड आता आम्ही लढणार आहेत तिकडं करोडोच्या संख्येनं पोरं जाणार आहेत. इकडची खिंड तुम्हाला सांभाळायची. दोघांची शक्ती एकत्र झाल्यावर सरकारची काय परेशानी होती या अगोदर महिन्यापूर्वी त्यांनी बघितलेली. तिकडचे गेलेले पोरं ते आरक्षणाची खिंड मुंबईत लढणार आहेत. पण जर तिकडं काही पोराला त्रास दिला, गाड्या काही अडवल्या, तर इकडच्या सगळ्या महिलांनी उठायचं आणि मंत्री आमदार जे ते कोणत्या पक्षाचा असू दे आपल्याला काही देणं घेणं नाही, त्याच्या दारात जाऊन बसायचं 2-3 लाख महिलांनी. तू इकडे शांत झोपला म्हणायचं घरी, आमचे लोक मुंबईला गेले, तुम्ही तिकडे त्रास देतात तुमच्या पक्षाचे किंवा तुमच्या सत्ताधारीचे लोक, तू इकडे झोपला, आमच्या लोकांना त्रास का देतो ही जॉब विचारायचा तुम्ही त्यांना. त्या बीडच्या सभेत मी सांगितलं महिलांनी मागची खिंड सांभाळा महाराष्ट्रातल्या. तुम्ही नुसत्या शांततेत बी जाऊन बसल्या ना तरी तेव्हा आसामला राहायला जाईन बा, इथं तिथं राहणारच नाही. बीडच्या महिलांना सांगितलं कम आली तो वाडीशीन खाली मला. बीडच्या महिलांना सांगितलं तुम्ही मागची खिंड सांभाळा. म्हणजे त्या सभेतून महाराष्ट्राच्या महिलाला सांगितलं. मी त्यांना सांगितलं की जर तिकडे काही त्रास झाला तुम्ही सगळ्यांनी इकडे आमदार मंत्र्यांच्या दारात जाऊन चपला काढूनच बसायचं. एकदा का महिलांनी चप्पल हातात घेतली, पुढ्याचा कार्यक्रमात लागला. मी व्यासपीठाच्या खाली उतरलो, महिला आल्या. ते म्हणलं दादा तुम्ही जा तिकडे लढायला, मागचं आम्ही लढतो. एका चपली तर थोबाड फोडीत आणि तेच. म्हणजे महिलांनी सुद्धा आरक्षण समजून घेतलंय महाराष्ट्रातले. त्यांच्या लक्षात आलंय या आरक्षणात आपल्या पोरांचा फायदा आहे. त्यामुळं महिलांना कळाल्यामुळं राज्यात प्रचंड मोठा उठाव झाला आणि हे सुद्धा तुमच्याचमुळे यायला लागले. मला माहीतच नव्हतं तुमचे बटणं यांचे बटणं तुमच्या जवळ आहेत म्हणून. मी इथून मगच सांगितलं असताना तुम्हाला मग सगळ्यांना की यांना बैठकाला घेऊन ये. आम्हाला त्रास झाला मध्ये, बैठकाला चला बैठकाला चला, आम्ही सगळ्या गावात हिंडायचो तुमचे. आज त्यांच्या लक्षात आलं की ह्या आरक्षणात आपल्या पोराचं हित आहे. आम्ही 4-3 वर्षापूर्वी सुद्धा हेच सांगत होतो की तुमच्या पोराचं याच्यात हित आहे. म्हणून इकडची लढाई तुम्हाला लढायची. 20 जानेवारीला आंतरवालीतून सकाळी 9 वाजता सगळ्या पोरं मुंबईकडे आरक्षणासाठी निघणार आहेत. जोगला देवीतल्या प्रत्येक मराठ्यातल्या घरातल्या माणसानं सकाळी 8 वाजता आंतरवाली लिहायचं, घराला कुलप लावून. एकही घर असं नाही पाहिजे मराठ्याचं की त्याच्या घराला कुलप नाही. तुम्ही सगळ्यांनी 20 तारखेला 8 वाजता सकाळी आंतरवालीत वाट लावायसाठी यायचं सगळ्याला. कारण पोरं तिकडं लढायला चालले. ते पोरं जीवाची बाजी लावून तिथे लढणार आहेत आणि तुम्हाला आंतरवालीहून पायी गेवरायला यायचं वाट लावायला. गोदापट्ट्यातले 123 गावं सगळेचे सगळे येणार आहेत. कारण जे पोरग चाललंय, जे माणूस चाललाय ते तुमच्या घरातला आहे असं समजा. कोणाचं तरी पोरग या मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी मुंबईला चाललंय आणि तुम्ही त्याचे मायबाप व्हा आणि मायबाप म्हणून त्याला वाट लावायला ते पोरग आरक्षण घेतल्याशिवाय मागे येणार नाही. कारण तुमची ताकद त्याला दिसणार आहे. तुमचा एक दिवस वायाला जाईल. तुम्हाला चालायला सुद्धा आंतरवाली ते गेवराई त्रास सुद्धा होईल. तुम्हाला जेवण नाही मिळालं तर तुमचं उपवासही घडू शकतो आणि तुम्हाला जेवायचं असलं तर तुम्ही पाठ स्वयंपाक करून सुद्धा तुमच्यासोबत घेऊ शकता.
परंतु 20 जानेवारीला सकाळी 8 वाजता जोगला देवीचं पूर्णचे पूर्ण गाव अंतरवलीत पाहिजे. सगळ्या माता मावल्यासह सगळे माणसं, तुम्हाला ज्या वाहनाने यायचं त्याने या. कारण तुम्ही ज्यावेळेस अंतरवली ते गेवराई वाटा लावायसाठी येणार आहेत, ते जर सरकारनं बघितलं तर सरकार पूर्ण टेन्शनमध्ये येणार आहे. जर वाटा लावायला इतका मराठा समाज उसळलाय तर हे मुंबईत आल्यावर काय करते. तुम्ही गेवराईतून वापस या, आम्ही समोर चालत जाऊ. फक्त या गोदापट्ट्यातल्या 123 गावाला बोलवलं आपण वाटा लावण्यासाठी. एक सुद्धा घरी थांबवू नका त्या दिवशी, कारण ते लेकरं कुणाचे तरी तुमचेच आहेत. लढायला चाललेत आरक्षणाची लढाई जिंकायला. त्यांच्या डोक्यावर हात फिरायला तरी कोणीतरी पाहिजे, कारण ते खूप जवळपास लांबचा प्रवास येतो, जवळपास 450-500 किलोमीटरवर, आणि येताना आरक्षण घेऊन येणार आहेत. तुम्हाला शब्द आहे आपला, आपण ज्या ज्यावेळेस शब्द दिला त्यावेळेस आपण पाळलेला आहे. कारण आपण मरायला भेट नाही, त्यामुळे आपण ज्या ज्यावेळेस शब्द देतो त्यावेळेस पाळतो. तुम्हाला आपला शब्द आहे, मुंबईला गेल्याच्या नंतर आरक्षण घेऊनच आम्ही सगळे वापस येणार आहेत, तोपर्यंत येत नाहीत आम्ही. आरक्षण तर तसं 80% आपण आणलंय, पण सरसकटसाठी थोडा विषय गुंतलेला आहे. कारण आपण ताकदीनं आपल्या स्वतःच्या पोरासाठी लढायचंय. तुमच्याकडं जास्त आमचं काही मागणं नाही, मात्र एवढं नक्की आहे की या पोरं जे मुंबईला गेले त्यांच्या पाठीशी उभा राहा. कारण ते महाराष्ट्रभरातून करोडोच्या संख्येनं जाणार आहेत. त्यांचं जर काही की तुमच्या कानावरती आलं तर त्यांच्या पाठीशी उभा राहा. किमान तुमच्या गावात तरी तुम्ही जागच्या जागेवर उभा राहून त्यांना पाठिंबा द्या, म्हणजे त्या पोरांना तिकडं बळ मिळणार आहे. हे मराठ्याचे पोरं बी इतके बेकार आहेत ना, ते मसाडीवरचा फोटो टाकेला कोणी घालून मसडी घेऊन मुंबईला चालल्या. आता सरकारने असं बेजार केलंय मला. ते सरकार म्हणतं वय मशीवर येणार आहे काय तुम्ही. आम्हाला मला नाही माहिती कोणी फोटो टाकला आणि कोण नाही काय. पोरं इतके नमुने पाहिजेत, ते मसडीवर उलट बसलेत. एकाने इकडं टांगड्या केल्या आणि एकाने इकडे केल्या. ते मला फोन करते ते मध्ये वय इतके माणसं मशीवर बसत असते. म्हणलं मला माहीत नाही, तू येऊन बघ. आपले पोरं लयच विचित्र आहेत, तराला लागले. मी त्यांना लय वेळेस सांगितलं होतं, तुम्ही मराठ्यांच्या नादी लागू नका, तुम्ही वेळेत मराठ्यांना आरक्षण द्या. हे जर तराला लागले ना, यांचा भरोसाच नाही, हे काय करते. ते इमानाकडेच जायचं म्हणते. आता काय इमानाचे काय फॅनावर बसवतो का काय तिथं जाऊन. सरकारने मराठ्यांचं आंदोलन गांभीर्यानं घेणं खूप गरजेचं आहे. कारण मराठ्यांचं हक्काचं आरक्षण आहे. शासकीय नोंदी सापडून कायद्याच्या चौकटीत मिळणारं आरक्षण आणि कायद्याच्या चौकटीतले सगळे निकष जर कोणी पूर्ण केले असेल तर फक्त मराठा समाजाने निकष पूर्ण केलेले आहेत, बाकी कोणीच नाही केलेले. तरीही मराठ्यांना आरक्षण नाही, म्हणून यावेळेस मराठा मुंबईला जायचं ठरवले. आपणही पहिल्यापासून 123 गाव गोदापट्ट्यातले तुमचाही या आंदोलनात सहभाग आहे. तुम्ही या आंदोलनाचे साक्षीदार आहेत. तुम्हीही मागं राहू नका. आता घरी राहून काय नाही होणार. तुम्ही घरी राहिले तर तुमच्याच पोरांचं वाटोळं होणार आहे. आणि आता जर मराठी एक नाही झाले तर आपल्या लेकराचं वाटोळं करायला आपणच जबाबदार आहेत, दुसरं कोणी नाही. कोणीच आता घरी थांबवू नका. सगळेचे सगळे घराच्या बाहेर पडा आणि सगळे मुंबईकडे चला. आजपासून तयाऱ्या सुरू करा. मुंबईला जायच्या. तुम्हाला ज्या ज्या वस्तू लागत आहेत त्या सगळ्या घ्या. मुंबईला काय काय घ्यायचं त्याची लिस्ट मिळेल तुम्हाला. नाही कोण म्हणलं भेटली. वस्तू घेतल्या का नाही, चालू केलं का आत्ताशी. कोणतरी म्हणलं डिझेल बंद केलं सरकारने, गॅस द्यायचे नाही. तिकडे गेलो पोरांनी सरपणाचेच फोटो टाकले डोक्यावर घेतलेले. सरकारच्या पुढचे 4 पाऊल आहेत मराठी. त्याने काही टेन्शन घ्यायचं कामच नाही. आता सगळे तयारी करा एवढं सांगायला आलोय. आरक्षण मिळतंय, काळजी करू नका. आरक्षण घेतल्याशिवाय, कारण मी या समाजाला मायबाप मानलेलं आहे, म्हणजे आपलं माय लेकराचं नातं झालं आहे. तुम्हाला शब्द दिला, मेलो तरी हरकत नाही, पण आरक्षण घेतल्याशिवाय माघारे आता येणार नाही. थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.